नमस्कार, माझं नाव मुकुंद होय. 2021 मधून माझी सरकारी कामगार अधिकारी या पदी निवड झालेली आहे. 2020 ह्या वर्षी मला शिंदे सर यांच्या पॅनलने 70 मार्क्स दिले होते व 2021च्या मुलाखतीच्या वेळी डॉक्टर अभय वाघ सर यांच्या पॅनलने मला 73 मार्क्स देऊन मी महाराष्ट्रात इंटरव्ह्यूला टॉपर होतो. मुलाखतीची तयारी कशी करायची याबाबत आपण आज हे सत्र घेत आहोत. सर्वप्रथम राज्यसेवा मुलाखत 2023 यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. बघा, तुम्ही प्रिलिम्स मेन्स ह्या दोन्ही टप्प्याचा खूप चांगला अभ्यास केला म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि ह्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहात. पण असं माझ्या बघण्यात आलं की मुलं इंटरव्ह्यूची तयारी त्या अनुषंगाने करत नव्हते. तर आपण मागच्या 2 वर्षापासून मुलाखतीची तयारी कशी करायची, सुरुवात कशी करायची, खूप सारे न्यू कमर्स असतात, तर मग त्यांनी सुरुवात कशी करायची ह्यासाठी हे आपण सत्र आयोजलं आहे. तर महत्त्वाचं तर बघा, तुम्ही जसं प्रिलिम्स आणि मेन्ससाठीची तयारी केलेली आहे तशीच तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करावी लागते. कारण इंटरव्ह्यू हा महत्त्वाचा आपल्यासाठी टप्पा असणार आहे. आणि बघा, लाखो मुलं प्रिलिम्स देतात, काही हजारो त्याच्यात मेन्ससाठी सिलेक्ट होतात आणि काहीशे हे इंटरव्ह्यूसाठी येतात. तर मग पहिले तर स्वतःला ही शाबासकी द्या की आपण ह्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत आणि मग आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी करायची. आता तुमचे मेडिकलच्या ज्या टेस्ट आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, पण कुठे गाफील न राहता शेड्यूल आलेलं नाहीये म्हणून आपण इंटरव्ह्यूची तयारीच करायची नाही, तर असं झालं नाही पाहिजे. म्हणून आपल्याकडून पण हा प्रयास आहे की तुमची लवकरात लवकर तयारी सुरू व्हावी. मग कशी इंटरव्ह्यूची तयारी करायची याबाबत आपण वेगवेगळ्या टप्प्यांनी ते बघणार आहोत आणि तुम्ही तयारी कुठून सुरुवात करायची, इथपासून कशी करायची, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, हे सगळं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, रिझल्ट सोलली डिपेंड्स ऑन इंटरव्ह्यू मार्क्स. तुम्हाला सांगतो, माझे अनुभव असे आहेत, आजही आम्ही काही आत्ता राज्यसेवेसाठी मॉक इंटरव्ह्यूज घेतले, तर असा अनुभव आहे की मुलांना बाहेर कोणीतरी सांगतात, त्यांचे मित्र सांगतात किंवा काही मेंटॉर सांगतात की ह्यावेळी तुला लीड नाहीये तर मग तू पुढची तयारी कर. तर असं करू नका. तुम्हाला किती लीड आहे याचा आता म्हणजे त्याच्यात वेळ घालवू नका. का तर बघा, रिटर्नचे मार्क्स आपल्याला माहिती नाहीत. खूप वेळा असं होतं, माझा स्वतःचा अनुभव आहे का मी फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर पोस्ट खेचून आणलेली होती. तर मग माझ्याकडं 2022ला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूसाठीचं प्रिपरेशन केलं आणि तुम्हाला सांगतो की खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याकडे असे आहेत का ज्यांना एक थोडीफार लीड असेल पण इंटरव्ह्यू त्यांनी एक्सेप्शनली वेल प्रिपरेशन केलं, बेस्ट मार्क्स घेतले. म्हणजे माझ्याकडचे 11 स्टुडंट्स त्यांना 70+ मार्क्स आलेले. टॉपर 75 आहे, 74 आहे, 73 आहे, 72 आहे, 71 आहे आणि 70 पण खूप लोकांना आहेत. तर हे मार्क्स का येऊ शकले? कारण त्यांनी प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला. ह्या आपण चर्चेत आता रमायला नको की याला किती लीड आहे, त्याला किती लीड आहे. तर आपल्याला जेवढं पण आत्ता लीड असेल त्या बेसिसवर तुम्ही ह्याच विचार करा की मला इंटरव्ह्यूला टॉपचे मार्क्स घ्यायचे. कारण खूप जणांचं असं झालं की खूप चांगले त्यांना मेन्सला मार्क्स होते पण इंटरव्ह्यू बाबत गाफील राहिले आणि इंटरव्ह्यूला लो मार्क्स आले. कुठेतरी क्लास 1 जी पद त्यांना टॉपचं मिळणार होतं ते तिकडून क्लास 2ला आले आणि काही जण तर रिझल्टच्या बाहेर पडले. आणि माझ्याकडे असे अगणित उदाहरणं आहेत की ज्यांनी इंटरव्ह्यूची खूप चांगली तयारी केली, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केलं आणि त्यांना टॉपच्या पोस्ट मिळाल्या. कारण रिटर्नचे मार्क्स आपल्याला आज माहिती नाही, इंटरव्ह्यूला आणि रिटर्न या दोन्हींचे मार्क्सचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन झालं तर आपण टॉपच्या पोस्टपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, खूप सारे उदाहरणं आहेत. तुम्ही जर मागचे रिझल्ट बघितले तर तुम्हालाही तो अंदाज येईल. मग बघा, म्हणून हे वाक्य आहे का आत्ता रिझल्ट आहे ना हा, मग तुम्ही कुठल्याही पण आत्ता आयोगाचे मुलाखती, आम्ही PSIच्या पण मुलाखती घेतल्या, तर मुलांना फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर आता पोस्ट भेटू शकते. ठीक आहे, तर म्हणून त्या चर्चेत आता रमायलाच नको का कोणाला किती लीड आहे. आपल्याला म्हणजे मी 300-400 मुलांना रिझल्टमध्ये मागं टाकू शकलो फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर. तर मग आपल्याला तसं काहीतरी करायचं आहे. जो प्रिपरेशन करतो, माझ्याकडे एक पण उदाहरण नाही 2022च्या रिझल्टमध्ये. 2021-2022च्या राज्यसेवेच्या मुलांना मी मार्गदर्शन केलं आणि माझ्याकडे एक पण असं एक्झाम्पल नाही का ज्यांनी प्रिपरेशन केलं त्याला मार्क्स नाही आले. हो, काहींना असं झालं का तो डिझर्व करत होता 70+, पण त्याला कुठेतरी 67 आले, 65 आले, पण मार्क्स आले आणि त्यांना टॉपच्या पोस्ट मिळाल्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल इथे की माझेच खूप जवळचे जे स्टुडंट्स होते जे माझ्याकडे प्रिपरेशन करत होते, यातले खूप सारे डेप्युटी कलेक्टर बनले, DYSP बनले आणि त्यांना इंटरव्ह्यूला टॉपचे मार्क्स आहेत. तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ही महत्त्वाची स्लाइड की आता आपल्याला फक्त इंटरव्ह्यूवर फोकस करायचं आहे.
मग याच्यासाठी काय आहे तर बघा, बेसिक तयारी म्हणजे तुम्ही प्रिलिम्सला काही तुमच्या नोट्स काढल्या असतील, मेन्सला तुमच्या काही नोट्स असतील, पण इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे नोट्स मेकिंग. नोटबुक मेथड काय की तुमची नोटबुक पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 2021 म्हणजे 2020ला मी इंटरव्ह्यू जेव्हा दिला तेव्हा तयारी केलेली होती, तेव्हा थोडा कमी कालावधी मला मिळाला, 1च महिना मिळाला आणि शिंदे सरांनी मला 70 मार्क्स दिले. मला तेव्हा लक्षात आलं का इंटरव्ह्यूचे मार्क्स हे खूप इम्पॉर्टंट ठरत आहे. मी 2021ला परत इंटरव्ह्यूची मेन्स दिल्यानंतर तयारी चांगली केली आणि मुलाखत दिली, तर मला त्याच्यात 73 मार्क्स आले. आणि तुम्हाला सांगतो माझा इंटरव्ह्यू 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होता. त्या दिवशी अभय वाघ सरांचं पॅनल मला आलं. डॉक्टर अभय वाघ सर हे त्या दिवशी पहिल्यांदा MPSCच्या पॅनलवर बसलेले होते. नुकतेच ते सदस्य झालेले होते आणि ते तिथे बसलेले होते. तर बघा, पहिल्या दिवशी त्यांनी मला 73 मार्क्स दिले. म्हणजे हे जे आपण प्रिज्युडायसेस घेतो ना, हा पॅनल जास्त मार्क्स देतो, तो पॅनल कमी मार्क्स देतो, तर असं काही नाहीये. तुमची जर प्रिपरेशन चांगला असेल, तुमचा प्रोफाईलचा स्टडी चांगला असेल आणि आपण जे घटक सगळे बघणार आहोत त्याची तयारी चांगली असेल, तर तुम्ही बेस्ट मार्क्स घेऊ शकता. तर मग आपल्याला ही नोटबुक मेथड, मग तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझ्या इंटरव्ह्यूच्या 5 नोटबुक्स भरलेल्या होत्या. एवढ्या लेवलला तुम्हाला ते प्रिपरेशन करावं लागतं. तर हे आपली तयारी तशी पाहिजे. मग त्याच्यात काय नोटबुक मेथडमध्ये काय आपण करतो, महत्त्वाचं तर पोस्ट प्रिफरन्स. याच्यावर प्रश्न विचारला जातो का तुमचा पोस्ट प्रिफरन्स काय. बघा, मी आता आम्ही परवा काही मॉक इंटरव्ह्यू घेतले तर मुलांकडून छोट्या छोट्या ज्या चुका होतात. तर त्याच्यात काय होतं की प्रिफरन्स विचारला का ते म्हणतात सर DC आहे, CO क्लास 1 आहे, AC ST आहे. तर आपल्या बोलण्या आणि वागण्यातून पण डिसिप्लिन दिसू द्या. तर मग आपल्याला काय करायचं की एक तर पूर्ण नाव घ्या. मग डेप्युटी कलेक्टर तुम्ही म्हणा, चीफ ऑफिसर म्हणा किंवा उपजिल्हाधिकारी म्हणा, मुख्याधिकारी म्हणा, ठीक आहे, पूर्ण नाव घ्यायचं. मग याच्यातून थोडासा डिसिप्लिन दिसतो. आपण एकदम इन्फॉर्मल लँग्वेजमध्ये जेव्हा बोलतो तर ते इंटरव्ह्यूला होता कामा नये. ठीक आहे, आपल्या वागण्यात बोलण्यात डिसिप्लिन दिसला पाहिजे. मग या पोस्ट प्रिफरन्स जेव्हा आपण सांगतो तर त्या पोस्टच्या पहिले तुम्ही ज्या 4-5 पोस्ट सांगणार आहात तर त्याची प्रॉपरली त्यांचे कार्य व कर्तव्य काय आहेत याची आपल्याला माहिती असावी. तर हे लक्षात ठेवा. पुढचं डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. बघा, आता पॅनल असं विचारतच नाही की नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. ठीक आहे, आता हे संपलंय. आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही हे गृहीत धरा, आता माझा इंटरव्ह्यू तेव्हा 22-25 मिनिटं चालला, पण आत्ताचे इंटरव्ह्यू जर तुम्ही बघितले आणि खूप साऱ्या मुलांचे तेव्हाचे पण 2021 आणि 22चे इंटरव्ह्यू हे अवघे 10, 12, 15 मिनिटात संपतायत. 10-12 तर आता ॲव्हरेज टायमिंग झालेला आहे. म्हणजे काय, त्या 10-12 मिनिटात आपल्याला प्रॉपरली आपली मार्केटिंग करता आली पाहिजे. कारण पॅनलला माहिती नाही आपण कोण आहोत. ठीक आहे, तर आपल्याला त्या 10-12 मिनिटात आपण कोण आहोत हे दाखवता आलं पाहिजे. मग पहिल्या एंट्रीपासून एक्झिटपर्यंत तुम्हाला तुमचे इम्प्रेशन ते चांगलं झालं पाहिजे. याच्यात डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. खूप वेळा पॅनल आपण एंट्री करतो, ते टोकन नंबर ते विचारतात आणि त्यांचा प्रश्न असतो कुठून आलात. आपण सांगतो आता सपोज मी अहमदनगरचा आहे, मी सांगतो सर मी अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील चांदेकासर ह्या गावातील आहे. मग ते तिथून लगेच क्वेश्चन विचारायला सुरू होतात अहमदनगरचे. म्हणजे डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आपल्याला महत्त्वाची. तुमच्या प्रोफाईलवर पण ॲड्रेस आणि ह्या गोष्टी येतात. मग ही डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासाठी पुस्तकं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचं एखादं पुस्तक घ्यायचं आणि त्याची तयारी करायची. खूप सारे तुम्ही टेलिग्राम ग्रुप्सला पण जॉईन असाल. आपल्या डिस्ट्रिक्टबाबतची इन्फॉर्मेशन चांगली घ्यायची. तिची विशेषता, ऐतिहासिक विशेषता काय आहे, पॉलिटिकल काय आहे सध्या. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टींची प्रॉपरली तुम्हाला तिथल्या समस्या विचारल्या जातात, तर त्या समस्या पण घ्या. आपण मराठवाड्यातील आहोत की विदर्भातील आहोत की पश्चिम महाराष्ट्रातील आहोत, मग त्या अनुषंगाने पण रिजनल पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग ही डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला चांगली घ्यायची. पुढचं मॉडेल आन्सर्स. आता माझ्याकडं खूप मुलं माझ्याशी कनेक्टेड आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम थ्रू. तर हे काय करतात की उत्तरं मॉडेल आन्सर ते बनवतात. सपोज असाच प्रश्न की तुम्हाला प्रशासनात काय यायचंय, तर प्रत्येक जण आपलं उत्तर बनवतो, त्या नोटबुकमध्ये लिहितो, ते रिव्ह्यू करून घेतो आपल्या मेंटॉर्सकडून. तर तुमचे कोणी मेंटॉर्स असतील मुलाखतीसाठीचे तर त्यांच्याकडून ते रिव्ह्यू करून घेत जा. खूप वेळा काय होतं बघा, ज्यांना कमी मार्क्स आले ना, माझं त्यांच्याशी पण बोलणं झालं. त्याच्यातले पण खूप स्टुडंट ज्यांना 2021ला कमी होते ते माझ्याकडे आले आणि 2022ला त्यांना चांगले मार्क्स आले. तर काय का त्यांनी तयारी चांगली केली. आणि 2021ला असं झालं होतं का कुठेतरी बोलण्यात ब्लंडर होऊन जातं की आपण एखादी गोष्ट सांगताना एखादं चुकून आपल्याकडून वाक्य जातं, कारण याची तयारी नसते. आपण डायरेक्ट तिथं जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. पण हे जर तुम्ही आत्ताच नोटबुकमध्ये लिहून घेतलं, त्याचे इव्हॅल्युएशन करून घेतलं, रिव्ह्यू करून घेतला, तर मग आपल्याकडून असं ब्लंडर होणार नाही. हे असे मॉडेल आन्सर्स की प्रशासनात काय यायचंय. मग खूप वेळा आपले पॉईंट्स असतात, पण मग ती प्रायोरिटी कुठली, पहिला कुठला सांगायचा, दुसरा कुठला सांगायचा, तिसरा कुठला सांगायचा. खूप वेळा असे क्वेश्चन विचारले जातात. मग ग्रामीण भागातील प्रमुख समस्या सांगा, मग त्या आपण काय सांगणार आहोत. महिलांच्या 5 प्रमुख समस्या सांगा, मग त्या टॉप प्रायोरिटीने काय सांगणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. महिलांच्या रिलेटेड 5 कायदे विचारले जातात.
ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. मग हे आपल्या त्या नोटबुकमध्ये मॉडेल आन्सर्स म्हणून आले पाहिजे. ठीक आहे. तर याचा खूप फायदा होतो. म्हणजे माझ्या ज्या 5 नोटबुक्स भरल्या तर ते याच्यामुळे भरल्या का कंटिन्यू रिव्ह्यू, आपलंच उत्तरं, मग ते पहिले लिहिलं जायचं, मग रेड पेनने त्याच्यात काही चेंजेस करायचे तर ते केले जायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावा लागतात. पुढचं महत्त्वाचं आवर इनसाइट्स. ठीक आहे. आपण जे बोलतो ना तर त्या बोलण्यावरच आपल्याला पुढचे प्रश्न असतात. बघा, लेट देम नो इन फर्स्ट 2-3 आन्सर्स हू यू आर. मी तुम्हाला जे सांगितलं की इंटरव्ह्यू खूप कमी कालावधीसाठी होतोय. तर आपल्याला काय करायचंय, जसं तुम्हाला चान्स मिळेल पहिल्या 1-2-3 उत्तरातच पॅनलला कळू द्या की मी असा कॅपेबल कॅन्डिडेट आहे का ज्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मला टॉपचे मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग हे आपलं कौशल्य असतं आणि हे कशाने होतं, विथ प्रॅक्टिस. म्हणजे माझ्याकडे खूप स्टुडंट्स होते, ग्रामीण भागातून होते, मराठी मीडियम प्रॉपरली सगळं म्हणजे बोलता येत नाही आतापर्यंत, स्टेज डेअरिंग नाही आहे. पण ह्या लोकांनी विथ प्रिपरेशन खूप चांगलं तयारी केली आणि त्यांना टॉपचे मार्क्स मिळालेले. म्हणजे माझ्याकडे अगणित उदाहरणं तसे आहेत. मुली पण माझ्याकडं 72, 71, 70 अशा टॉपच्या सगळ्या मुली आहेत ज्यांना पोस्ट मिळणारच नव्हती. म्हणजे खूप जागी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पुढची तयारी करा आणि त्यांनी चांगली तयारी केली. लकीली त्यांना इंटरव्ह्यू चांगला गेला. एकीला 72 मार्क्स आलेले, एकीला 69 मार्क्स आलेले आणि दोघींना उपशिक्षणाधिकारी ह्या पोस्ट मिळाल्या. बघा, पोस्ट खेचून आणता येते इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर. मग हे की आपल्या उत्तरांतून पहिलेच कळू द्या. माझे दोन्ही पण इंटरव्ह्यू ना खूप इंटेन्स झाले, खूप वरच्या लेवलला झाले, एकदम टीकात्मक परीक्षण माझं तिथं करण्यात आलं. हे का झालं, कारण माझ्या उत्तरांतून पॅनलला कदाचित तेव्हा कळालेलं असेल की याची तयारी चांगली होणार. काय का ज्याची तयारी चांगली असते ना ते लगेचच कळतं. आता मी हजारो मुलांचे जवळपास आतापर्यंत मॉक्स घेतले. ठीक आहे. आत्ताही आपण कंटिन्यू मॉक्स घेणार आहोत, त्याची पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं. तर त्या मॉक्समधून काय कळतं ना, जेव्हा मी इकडं बसतो पॅनल म्हणून बसतो तर तेव्हा आता लक्षात येते का पॅनलला कळतं सगळं की तुम्ही कुठं ब्लफ करताय का, खरी इन्फॉर्मेशन देताय का, खोटी इन्फॉर्मेशन देताय का, तुमची तयारी आहे का, हे तुमच्या बोलण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून जाणवतं. आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे कॅरेक्टरचे लोक आपल्या समोर येतात. तर पॅनलला पण तो अनुभव असतो, त्यांना ओळखते. तर बघा, आपलं जेवढं एज आहे तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स असतो. तर त्यांना त्यांच्यापासून काही चुकत नाही. सो आपल्याला काय करायचं का त्या 10-12 मिनिटात पण आपल्याला समजून द्यायचंय त्यांना की कसं. मग ते आपल्या उत्तरांतून त्यांना ते कळणार आहे की आपली तयारी किती झालेली आहे. ठीक आहे. पॅनल कधी कधी डायरेक्ट आता म्हणतं की तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करून आलेले दिसत नाही. ठीक आहे. कारण त्यांना लगेच लक्षात येतं. खूप साऱ्या पोस्ट होल्डर्सला बघा मागच्या वेळी 2022ला मार्क्स नाही आले का, तर पोस्ट आहे, आपण जाऊ आणि त्यांना आपल्या पोस्टवरनच ते आपल्याला जास्त मार्क्स देतील असं काही होत नाही. पॅनल कदाचित त्यांना एक थोडंसं हे असतं की हा ठीक, हा अपग्रेड करायला आलेला आहे, अप्रिशिएट होईल. पण जर तुमची तयारीच नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तर मग हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचं बघा, क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन आवर इनपुट्स. जे मी नेहमी सांगतो की जे आपण बोलतो ना तिथूनच पॅनल पुढचा क्वेश्चन विचारत असतो. खूप वेळा चेअरमन सुरुवात करतात की पहिला एक तो क्वेश्चन असतो तुम्ही कुठून आलात, किंवा दुसरा प्रश्न एक असतो तो आपला स्टार्टिंगला तो प्रश्न विचारतात की तुमचं एज्युकेशन कशात झालं. माझे दोन्ही पण इंटरव्ह्यू असेच सुरू झाले का तुमची डिग्री कशात झाली, आणि तिथून मग पुढे इंटरव्ह्यू मला ड्राईव्ह करता आला. तर मग आपलं एज्युकेशन, ज्याच्यावर आपण एक पुढची स्लाइड घेणारच आहोत, तर ते खूप महत्त्वाचं आहे. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आणि मग हे जेव्हा तुम्ही इनपुट्स देतात तर याची जर पहिलेच तयारी केलेली असेल तर तुम्हाला अशाच गोष्टी बोलता येतात ज्याच्यावर तुम्ही तयारी केलेली आहे. मग त्यांनी पॅनलने काही जरी विचारलं, कुठल्याही कीवर्डवर प्रश्न विचारला तरी तुम्हाला बोलता येतं. तर मग लक्षात ठेवा की जे आपण बोलणार आहोत त्याच्यावरच पुढचे प्रश्न विचारणार आहे. आणि जेव्हा चेअरमन सुरुवात करतात इंटरव्ह्यूची, एक IAS आणि एक IPS असतात, तर ते काय करतात, ते पण ऐकत असतात की हा काय बोलतोय पहिल्या उत्तरांमध्ये. म्हणजे माझ्या दोन्ही इंटरव्ह्यूला असं झालं की चेअरमन जे मला प्रश्न विचारत होते, माझ्याकडून जे उत्तर गेले त्याच्या बेसिसवर ह्या दोघांनी प्रश्न विचारले मला. मग हे लक्षात ठेवा की आपण जे पण बोलतो ना त्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे. म्हणून आपण जे म्हणजे स्ट्रक्चरली तुम्ही जर उत्तर प्रॉपरली तयार केले ना, मी जे म्हणतो की इंटरव्ह्यू ड्राईव्ह करता आला पाहिजे. तर खूप जणांना ज्यांना इंटरव्ह्यू स्वतःकडे ड्राईव्ह करता आला त्यांना हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे. तर मग ही आपल्याला तयारी करायची, ही विथ प्रॅक्टिस येणार आहे. पोस्ट प्रिफरन्स खूप महत्त्वाचं आहे की हे जे काही प्रश्न आहेत ना मी तुम्हाला सांगतोय, डिस्ट्रिक्ट झालं, एज्युकेशन झालं, पोस्ट प्रिफरन्स, याच्यावर हमखास प्रश्न येणार आहे. मग हे तयारच करायचं. खूप जणांचं काय असणार आहे का एखाद्याचं गॅपवर पण आपण बोलणारच आहोत, तर ते प्रश्न काहींचा याचा जॉब एक्सपिरियन्स असतो त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मग आता बघा, पोस्ट प्रिफरन्स पण काय, प्रेझेंट पोस्ट प्रिफरन्स, आत्ताच्या ॲडमध्ये आपण काय प्रिफरन्स सांगणार आहोत. मग खूप तुमच्यातले मेकॅनिकल इंजिनियर्स पण आहेत का ज्यांना ARTO बनायचं आहे, मग काही जण फर्स्ट प्रिफरन्स ARTO पण सांगू शकतात. तर मग त्याची तयारी चांगली करा की काय ARTO बनायचं आहे.
मग त्या डिपार्टमेंटमध्ये आत्ताच ती इन्फॉर्मेशन सुरुवात करा. जो अधिकारी 5-6 वर्षापासून त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे त्याच्याशी चर्चा करा. सिमिलरली जर जाता आलं तर अशा कार्यालयांना भेट द्या. कारण मी तेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करत होतो मी तेव्हा तसं केलं की विविध मग डेप्युटी कलेक्टरांना भेटलो, DYSPंना भेटलो, आमच्या कामगार उपायुक्त हे पोस्ट होती तिथं त्या ऑफिसला गेलो, म्हणजे ह्या विविध सीओना काही भेटलो. अशा विविध जागी जाऊन ती तयारी केलेली होती. त्यांच्या ऑफिसेसला जाऊन आपल्याला खूप गोष्टी कळतात, त्यांच्या अनुभवातून खूप गोष्टी कळतात आणि मग तिथं जर आपल्याला तशा सांगता आल्या तर ते बेस्ट असतं. म्हणून ती तयारी आपल्याला करायची. टू द पॉइंट इन्फॉर्मेशन काय की खूप वेळा आता मी तुम्हाला सांगितलं का 10 ते 12 मिनिटं इंटरव्ह्यू चालतोय. मला पण तो अनुभव आला आणि पॅनलच्या समोर पण तसं होतं की आपण कधी कधी खूप तयारी केलेली असते. मग आपल्याला असं वाटतं का पॅनलने प्रश्न विचारला का आपण सगळीच इन्फॉर्मेशन सांगून टाकू. तसं करू नका. पॅनलला इरिटेट नाही करायचंय. म्हणजे रूल असा पाहिजे आपला का 20-25 सेकंदमध्ये तुमचं उत्तर ते संपलं पाहिजे. मग तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जातो डायरेक्ट त्याला हिट करायचं. ठीक आहे, इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट त्याला हिट करा. त्याच्यावर चर्चा जर झाली तर मग तुम्हाला बोलता येईल त्याच्यावर. पण जे विचारलेलं आहे टू द पॉइंट इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. हे कुठून होईल? जेव्हा तुम्ही नोटबुकमध्ये प्रश्न उत्तर लिहाल तेव्हा, म्हणजे टू द पॉइंट आपल्याला बोलता येईल. ठीक आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स लिस्ट, प्रत्येकाला आपल्या प्रोफाईलवर क्वेश्चन लिस्ट बनवता आली पाहिजे किंवा कुठल्या तरी आपल्या मेंटॉरकडून ती बनवून घ्या की काय काय विचारलं जाऊ शकतं, माझ्या एज्युकेशनवर काय विचारलं जाऊ शकतं, माझ्या जिल्ह्यावर काय विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर मग हे क्वेश्चन काही प्रशासनाच्या संदर्भात क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, की तुम्हाला प्रशासनात काय याचं उत्तर प्रत्येकाचं पाहिजे. ठीक आहे. सिटीजन चार्टरवर एखादा प्रश्न विचारला जातो, एखादी केस स्टडी दिली जाते. ठीक आहे. आता सध्या चर्चेत असणाऱ्या काही स्कीम्स, ठीक आहे, आता लाडकी बहीण योजना आपली चर्चेत आहे तर त्याच्याबाबतचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आपल्याकडे विधानसभेचे इलेक्शन्स होऊ घातले आहेत त्याच्याबाबत तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं. तर मग आत्ता काय सुरू आहे आणि करंटमध्ये काय गोष्टी आहेत याची सगळी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणून ही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स लिस्ट जो ती करतो तर त्याला त्याचा फायदा होतो, कारण त्या अनुषंगाने आपल्याला बनवते. तर दुसरा अजून त्याच्यात एक काय का ट्रान्सक्रिप्ट. ठीक आहे, की मागच्या आतापर्यंतच्या झालेल्या ट्रान्सक्रिप्ट. आता बघा PSIचे इंटरव्ह्यू सुरू आहे तर करायचं काय का PSIचे पण ट्रान्सक्रिप्ट जर आपल्याला मिळवता आले तर त्या मिळवायच्या आणि त्याच्यातून आपल्यासाठी काय क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. कारण PSI इंटरव्ह्यूला काय होतं, आयोगाचा एक मेंबर चेअरमन म्हणून असतो आणि दुसरे एखादे IPS ऑफिसर असतात. तर ते IPS ऑफिसरचे क्वेश्चन पोलीस रिलेटेड असणार आहे, ते तर आपल्याला काही त्याच्याशी तसं देणं घेणं नाही. पण जे मेंबर आयोगाचे आहेत तर ते प्रश्न आपल्यालाही पण तेच विचारू शकतात. कारण आपल्या जिल्ह्यातील एखादा कॅन्डिडेट आता PSIला गेलेला असेल, आपण पण जाऊ तर आपल्याला कदाचित तेच क्वेश्चन्स येतील. तर मग ह्या ट्रान्सक्रिप्टचा चांगला अभ्यास करा. 2022च्या ट्रान्सक्रिप्ट बघा, आत्ताचे PSI किंवा आता इतर एक्झामचे जे इंटरव्ह्यूज होतील, ठीक आहे, किंवा झालेले असतील तर त्याच्या रिलेटेडचे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. पुढचं एक केस स्टडी मेथड. केस स्टडी विथ एक्झाम्पल्स. काय करायचं की केस स्टडीज विचारल्या जातात. खूप वेळा आपण असं म्हणणार आहे की सर मला उपजिल्हाधिकारी बनायचं किंवा माझा तो फर्स्ट प्रेफरन्स आहे, तर ते केस स्टडी देतात की तुम्ही उद्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहात आणि तुम्ही एक वाळूचा डंपर पकडला आणि संबंधित महसूल मंत्र्यांनी तुम्हाला फोन केला तर तुम्ही काय करा. तर अशा केस स्टडीची उत्तरं, किंवा आता पुण्यात बघा पूर परिस्थिती होती, तुम्हाला विचारलं जाणार की डिझास्टर मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करा. मग 1, 2, 3, 4, 5, 6 असे टप्प्याटप्प्याने आपल्याला ते उत्तरं सांगता आले पाहिजे. म्हणून हे केस स्टडी विथ एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एथिक्स, करप्शन आणि कॉम्पिटन्सीज. आता हेच खूप क्वेश्चन्स विचारले जातात की भ्रष्टाचार आहे का, भ्रष्टाचार म्हणजे काय, एथिक्स, क्वालिटीज ऑफ ऑफिसर. ठीक आहे, ह्या गोष्टी विचारल्या जातात. कुठले व्हॅल्यूज असावे ह्या विचारल्या जातात. ठीक आहे. एखादा चांगला ऑफिसर याच्यात कुठल्या कुठल्या क्वालिटीज असतात अशा आपल्याला 5 सांगायला लावतात. मग आपल्याला ते माहिती पाहिजे. स्वतःचं ॲनालिसिस पण पाहिजे. बघा याच्या रिलेटेड सॉट ॲनालिसिस आपलं स्वतःचं पाहिजे. आपल्याला आपल्या स्ट्रेंथ्स माहिती पाहिजे. असा प्रश्न विचारला जातो, तुमच्या स्ट्रेंथ सांगा, तुमच्या विकनेसेस सांगा. ठीक आहे, याच्याबाबतची जर तयारी आपली पहिलेच असेल तर आपल्याला खूप जास्त फायदा त्याचा होतो. तर मग ह्या गोष्टींची तयारी, म्हणजे केस स्टडीचं पण आत्ताच 5-6 केस स्टडीज काढून ठेवायच्या ज्या आत्तापर्यंत ट्रान्सक्रिप्टमध्ये आलेल्या त्या काढायच्या. आणि अजून आपल्याला आता काय विचारलं जाऊ शकतं तर याच्या रिलेटेड आपल्याला ते इन्फॉर्मेशन काढायचे किंवा ते केस स्टडीज काढून ठेवायचे आणि त्याचे उत्तरं बनवायची आणि ते परत रिव्ह्यू करून घ्यायचे आहेत. पुढचं बघा, बेस्ट एक आपल्याला इम्प्रेस करायला पॅनलला चान्स असतो तो म्हणतो हॉबीज. हॉबीज काय, बेस्ट चान्स टू इम्प्रेस. बघा पॅनल म्हणजे क्वचितच एखादा पॅनल असेल का जे हॉबीज विचारत नाही, पण बाकीचे इतर सगळे पॅनल हॉबीजच्या बाबत विचारतात की विचारतात तुमचा छंद काय किंवा तुमच्या हॉबीज काय. बघा आता खूप सारे माझ्याकडे पण स्टुडंट्स येतात तर हॉबीज नसते आपल्याला. ठीक आहे, पण आपण
आपल्याला काहीतरी आवड असते किंवा आपण एखाद्या फावल्या वेळेत काहीतरी करत असतो, तर त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. तुम्ही जरी म्हटले की सर मला हॉबी नाही पण मला फावल्या वेळात ही गोष्ट करायला आवडते, तर त्याच्याबाबतची इन्फॉर्मेशन. आता खूप जण म्हणतात की सर मी यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, काही जण म्हणतात डायरी रायटिंग, काही जण म्हणतात वॉचिंग मूवीज, प्लेइंग क्रिकेट, प्लेइंग बॅडमिंटन, ठीक आहे, डान्सिंग, सिंगिंग. आता याने काय होतं की तुमच्या टप्प्यात तो क्वेश्चन येतो. म्हणजे काही मुलांचं मी बघितलं का ते काय करतात, याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न, सर माझी काही हॉबीच नाही आहे. आणि मग जेव्हा तुम्ही ते पॅनलला सांगतात, पॅनल म्हणतात ठीक आहे हॉबी नाही आहे तर पुढचा क्वेश्चन. मग कुठेतरी ते पुढच्या क्वेश्चन एखादा पॉलिटीचा क्वेश्चन विचारतील, एखादा इंटरनॅशनल रिलेशनचा प्रश्न विचारतील, ज्याच्याबाबतची आपली तयारी असेल की नसेल आपल्याला माहिती नाही. पण जेव्हा तुम्हाला असं ओपन एंडेड क्वेश्चन असतं की तुमची हॉबी काय, तर आपल्याला अशी एखादी गोष्ट सांगता येते का ज्याच्यात आपली आवड आहे, आणि ती आवड सांगितल्यानंतर त्याची जर आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली, कारण ट्रान्सक्रिप्टमधून आता तुम्हाला कळतं की काय काय आपण करायला पाहिजे, मग ती जर केली तर काय होईल का 2-3 प्रश्न एकामागे एक त्याच्यावर येतील, चर्चा त्याच्यावर होईल, आणि मग पॅनललाही पण एक तुम्हाला काय म्हणू शकतो आपण की आनंद देता येईल. कारण आता बघा माझ्या समोर जे मुलं मॉक इंटरव्ह्यू देतात, खूप जणांची सिंगिंग हॉबी आहे, मुलींची पण, तर ते जेव्हा त्यांना म्हणतो की गाणं म्हणा, ते चांगलं गाणं म्हणतात तर खूप चांगलं वाटतं. ठीक आहे, म्हणजे पॅनलला पण एवढं बोरिंग प्रोसेस आहे तशी बघायला गेली तर इंटरव्ह्यू घेणं. ठीक आहे, मग त्याच्यात जर एखादा असा कॅन्डिडेट आला की जो रिफ्रेश करून टाकेल, तर मग त्यांना ते आवडतं. तर मग आपलं अशी काही हॉबी आहे का, मग तुमची काही हॉबी असेल. आता माझ्याकडं माझे जे मित्र आहेत, सागर कदम सर, DYSP झाले मागचे, त्यांना 74 मार्क आले, शिंदे सरांनी मार्क दिले. तर त्यांची हॉबी होती कुस्ती, आणि त्यांचा 1/3 इंटरव्ह्यू हा कुस्तीवर झाला. आणि त्यांची खरंच हॉबी पण होती, त्यांची तशी बॉडी पण होती, आणि त्यांना त्याच्यात आवड होती. आणि शिंदे सरांनी त्याच्यावर खूप प्रश्न विचारले, यांची तयारी होती, त्याच्यावर मग इंटरव्ह्यू सुरू झाला. मग अशा गोष्टी आपल्याला करता येतात. मग खूप जणांच्या वेगवेगळ्या हॉबीज असतात, तर त्याच्याबाबतचं जर आपलं प्रिपरेशन असेल तर आपल्याला ते तिथे इम्प्रेस करता येतं. तर मग ह्या अनुषंगाने पण विचार करा. तर खूप जण म्हणतात की सर नाही ते सांगायलाच नको, तर तो तुमचा डिसिजन राहील. पण माझं म्हणणं असं आहे की एखादा असा प्रश्न येणं की ज्याच्याबाबत आपली तयारीच नाही, त्यापेक्षा हॉबीचा जर प्रश्न आपण रेडी करून ठेवला तर आपल्यासाठी ते फायदेशीर ठरेल. एज्युकेशनल क्वालिफिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट. मी जे तुम्हाला नेहमी सांगतोय की आपली जी प्रोफाईल त्यांच्या समोर असते, आपलं नाव आणि ते तर त्याच्यात नसतं, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या पुढे असतं आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, जे आपल्या प्रोफाईलमध्ये आहे ते. ठीक आहे, मग तिथं 10वीचे 12वीचे आपलं डिग्री आणि काहींचा PG असेल तर ते, आणि काहींचा जॉब एक्सपिरियन्स असेल तर तो मेन्शन असतो. तर मग काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट स्किप करायची नाही. म्हणजे खूप सारे इंजिनियर्स आता माझ्याकडे येतात की सर 2012-13ला आमची कुठेतरी डिग्री झाली, काही जण म्हणतात 2016-17ला झाली, आता आठवत नाही. बघा आपल्याला पय वाट नाही, कारण पॅनलला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला तुमचे एज्युकेशन डिग्री बाबतची माहिती असावी, त्याला मार्क्स आहेत. आणि त्यात जर तुम्ही बघितलं तर शिंदे सर, देशपांडे सर आणि वाघ सर हे एज्युकेशन बॅकग्राऊंडचे लोक आहेत. मग ते एज्युकेशनवर तुम्हाला 100% प्रश्न विचारणारे इवन पांढरपट्टे सर आणि रजनीश सेठ सर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या डिग्रीच्या रिलेटेड विचारतात. तर मग त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं आहे, त्याच्यापासून पयवाट करायचं नाही, कारण ते खूप बॅड इम्प्रेशन पडतं. एखाद्या वेळी तुम्हाला एखादा दुसरा फॅक्च्युअल क्वेश्चन नाही आला तर चालेल, पण तुमच्या डिग्री रिलेटेड जेव्हा क्वेश्चन विचारले जातात ना, तिथं जर तुम्हाला खुश करता आलं तर खूप चांगला त्याच्यात अपॉर्च्युनिटी मिळते. माझं MA सोशिओलॉजी झालेलं आहे. माझा इंटरव्ह्यू दोन्ही पण इंटरव्ह्यूला मला सोशिओलॉजीवर खूप क्वेश्चन्स विचारले गेले. ठीक आहे, आणि मी त्याची तयारी चांगली केलेली होती. मग इंटरव्ह्यू मला तिकडे ड्राईव्ह करता आला. म्हणजे हे असं आहे, कारण मग आपली ज्याच्या डिग्री आहे त्याच्या रिलेटेड जर आपल्याला त्यांना प्रॉपरली सांगता आलं, बोलता आलं, तर तो एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आपल्याकडे असते. मग डिग्री नॉलेज इज चेक्ड बाय ऑल पॅनल्स. मी जे लिहिलंय का याला पयवाट नाही, हे स्किप नाही करायचं. खूप जणांना लो मार्क्स आलेले आहेत फक्त त्याच्यावर. इंजिनिअरिंगच्या मुलांना विचारलं जातं तुमच्या डिग्रीच्या सब्जेक्टची नावं सांगा. आता नसती तयारी केलेली आहे, 1-2 सब्जेक्ट्स आठवतात, बाकीचे आठवतच नाही, निगेटिव्ह इम्प्रेशन पडून जातं. मग हे गोष्टी लक्षात घ्या आत्ताच की काय प्रश्न आहे. सपोज एखाद्याचा पॉलिटिकल सायन्स असेल, आर्ट्स फील्डचा असेल, किंवा एखादा कॉमर्स फील्डचा असेल, तर तुम्हाला ते विचारलं जाणार. कॉमर्सचं जर तुम्ही सांगितलं तुम्हाला कदाचित आत्ताचं बजेटच्या प्रोव्हिजन्स विचारलं जाईल. पॉलिटिकल सायन्सचं जर सांगितलं तर कुठले पॉलिटिकल थिंकर्स आवडतात, सध्याचं आपलं पॉलिटिक्स कसं सुरू आहे, सध्या सुप्रीम कोर्टमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीचे केसेस चालू आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपल्या ब्रेनला ती चालना द्या की काय विचारलं जाऊ शकतं, माझी तयारी कशी पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये करायच्या आहेत. मग लक्षात असू द्या की
आज आपल्याकडे वेळ आहे ना, तर तयारी करता येते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती का डिग्री आपली कधीतरी झालेली आहे, आपले 7-8 वर्ष झालेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आज पण जर तुम्ही तयारी केली बेसिक चालू की आतापर्यंत आपल्या डिग्री रिलेटेड काय प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे उत्तर आत्ताच काढून ठेवले तर तुम्हाला ते इझी जाईल. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन एक काढा. प्लॅन बी अँड जॉब एक्सपिरियन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला सांगतो का 3 इथं पॅनल असे आहेत का जे तुम्हाला प्लॅन बी विचारतातच. शिंदे सरांचा तर प्रश्नच असतो की तुमचा प्लॅन बी काय. कारण काय की तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं वास्तव माहिती, आपण 7-7, 8-8 वर्ष इथे तयारी करत आहोत आणि आत्ताच्या पॅनलचं तसं नकोय. तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट सगळं माहिती, बेरोजगारीचा प्रश्न सगळं माहिती, तर पॅनलला असं वाटतं की तुम्ही एवढं चांगली डिग्री घेऊन मग तुम्ही इकडे एवढे वर्ष घालतात, तर हे एवढं म्हणजे काय करणार तुम्ही. प्लॅन बी काय जर इकडे सिलेक्शनच नाही झालं. कारण आपल्याला माहिती आहे की पर्सेंटेज ऑफ सिलेक्शन खूप कमी आहे. आता काय की तुम्ही पण प्रत्येक पोस्टसाठी 3 जण गेलेले आहात आणि त्याच्यातून एकाच जणाचं सिलेक्शन होणार आहे. 1/3 रेशो आहे. ठीक आहे, 1:3. तर मग आपल्याला करायचं काय का जेव्हा ते प्लॅन बी विचारतात ना, तर मग तो प्लॅन बी प्रॉपरली सांगा. म्हणजे खूप सारे स्टुडंट्स काय सांगतात माहिती काय, सर स्पर्धा परीक्षा करणं हाच माझा प्लॅन बी आहे. मग ते विचारतात प्लॅन सी सांगा. म्हणजे काय का पॅनलला असा एक तुमचा ऑथेंटिक किंवा सॉलिड प्लॅन बी पाहिजे का तुमचं जर इकडे सिलेक्शनच नाही झालं तर तुम्ही काय करणार आहात. मग हे काय असं नसतं की तुमचं सिलेक्शनच होणार नाही, पण ही एक पॉझिटिव्हिटी असते का तुम्ही प्रिपेअर्ड आहात का वर्स्ट केस सिनेरिओला पण, की ह्या वर्षी जर नाही झालं तर काय करतील. मग खूप सारे स्टुडंट, आता जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला 2021चा, तर तेव्हा मी टीचिंग फील्डमध्ये होतो. ठीक आहे, टीचिंग करत करत प्रिपरेशन करत होतो. तर मी सांगितलं सर मी टीचिंग फील्डमध्ये आहे आणि प्लॅन बी पण माझं इकडं सिलेक्शन नाहीच झालं, माझे ह्यावेळी चांगले मार्क्स आहेत, इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स आले तर माझं सिलेक्शन होईलच, पण जर नाहीच झालं तर माझं टीचिंग फील्ड मी कंटिन्यू करणार आहे. मग मी सांगितलं का मी त्याच्यात PhD पण करणार आहे. मग याने काय झालं की त्यांना लक्षात आलं की येस ही इज थिंकिंग ऑन दॅट. मग आपल्याला असं काही आपल्या डिग्री रिलेटेड प्लॅन बी काही सांगतील का, तुमच्या कुटुंबाचा एखादा व्यवसाय असतो तर त्याच्या रिलेटेड सांगतील का. खूप सारे ग्रामीण भागातील मुलांचं मी बघतो की ती आत्ताच शेतात मदत करून प्रिपरेशन करतायत, तर मग तुम्हाला ते सांगतील का चांगली प्रगतशील शेतकरी बनून तुम्हाला काही करता येईल का. पण त्याच्या रिलेटेड आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, खूप जण सांगतात की सर मला डेअरी बिझनेस करायचा आहे. मग ते विचारतात गायींच्या जाती, म्हशींच्या जाती, आता सध्या रेट किती, अनुदानाचं काय चाललंय. ठीक आहे, त्याच्यानंतर काही जण सांगतात की शेती, मग तुम्ही कुठले पिकं घेतात, मग त्या पिकं, मग त्यांचे आजार, ठीक आहे त्याच्यावर औषध कुठली फवारणी करतात काय, हे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. मी आता मी टीचिंगचं सांगितलेलं होतं तर मला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विचारली. ठीक आहे, ब्रेन ड्रेन का होती, आपले लोक फॉरेनला का जातात हे विचारलं. एज्युकेशन सिस्टीम बाबत खूप क्वेश्चन्स विचारले गेले मला. तर मग ह्या अनुषंगाने आपल्याला ती तयारी करायची का प्लॅन बी आपल्याला सांगता आला पाहिजे. मग हे याच्यावर सीमित राहू नका किंवा असंच म्हणणार की प्लॅन बीच नाही आहे, खूप निगेटिव्ह जातं, पॅनल इरिटेट होतं. ठीक आहे, तर मग ते आपल्याला करायचं नाही. आत्ताच त्याचा विचार करून ठेवा की तुम्हाला काय सांगता येईल त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, आणि दुसरं की जॉब एक्सपिरियन्स. खूप सारे स्टुडंट्स आता माझ्याकडे आहेत, मुलं पण आहेत, मुली पण आहेत की ज्यांचा वर्क एक्सपिरियन्स असतो. खूप जणांनी प्रोफाईलमध्ये मेन्शन केलेलं नाहीये पण त्यांचा असतो. मग आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन आपल्याला घेऊन ठेवायचे आहेत. खूप माझे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना मागचे चांगले मार्क्स आले, त्यांचा जॉब एक्सपिरियन्स होता, त्यांना जेव्हा जॉबवर क्वेश्चन विचारले त्यांना खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देता आले. मग त्यांनी काय होतं की पॅनलला कळतं की यांचा एक्सपिरियन्स आहे हा इकडे प्रशासनात कामाला येऊ शकतो, असा प्रश्न पण विचारला जातो. तुमच्या डिग्री नॉलेजचा इकडे काय फायदा किंवा तुमच्या जॉब एक्सपिरियन्सचा इकडे काय फायदा, मग तो फायदा आपल्याला करून घेता येतो. सो ते लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचं महत्त्वाचं बघा फॅक्च्युअल सपोर्ट. आता काय करायचं आहे आपल्याला की जेव्हा आपण हे उत्तर देणार आहोत तर त्याच्या पहिले प्रिपरेशन करतानाच काय करायचं, पहिले डेटा काढून ठेवायचा सगळा. ठीक आहे, काय आकडेवारी आपल्याला सांगतील का, एखादं गव्हर्नमेंटची स्कीम मेन्शन करता येईल का, मिशन मेन्शन करता येईल का, एखाद्या सक्सेसफुल एक्झाम्पल आपल्याला सांगतील का. तर ह्या गोष्टी स्कीम्स अँड मिशन, सक्सेसफुल एक्झाम्पल्स. ठीक आहे, म्हणजे माझ्या खूप उत्तरांमध्ये मला आकडेवारी सांगता आली, त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मेन्शन करता आल्या. ठीक आहे, म्हणजे मला महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेवर प्रश्न विचारला होता. मला अजून एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतं म्हणे की गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली दरी वाढत आहे की कमी होत आहे. ठीक आहे, तर मग असे क्वेश्चन्स आपल्याला ते विचारले जातात. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की सर म्हटलं ही दरी वाढतच आहे, कोविड नंतर तर तिची परिस्थिती अजून भीषण झालेली आहे. मग त्यांनी मला प्रश्न केला होता, सरांनी, IPS सर होते ते, त्यांनी मला विचारलं होतं की म्हणे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट याच्यासाठी काही करत आहे की नाही, की त्यांनी सोडून दिलंय म्हणे. मग मी त्याच्यात सांगितलं की हो सर नक्कीच आपलं केंद्र सरकार व राज्य सरकार याच्यासाठी खूप गोष्टी करत आहेत. मग मी केंद्र सरकारच्या 3-4 चांगल्या स्कीम सांगितल्या
की ज्या हे दरी कमी करण्यासाठी किंवा जे तळागाळातील शोषित वर्ग आहे यांच्या भल्यासाठी काहीतरी काम करत आहे. सिमिलरली मी राज्य सरकारच्या 2-3 स्कीम सांगितल्या ज्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मग हे काय होतं की जेव्हा आपल्या उत्तराला आपल्याला व्हॅलिडिटी कशाने देता येते, डेटा, एखादा फॅक्ट, एखादी स्कीमचं नाव घेऊन, एखादं सक्सेसफुल एक्झाम्पल घेऊन. कारण खूप वेळा असा प्रश्न विचारला जातो तुम्हाला प्रशासनाच्या संदर्भात की तुम्ही काय कराल, तर मग तुम्हाला एखादं सक्सेसफुल एक्झाम्पल प्रशासनातलंच जर सांगता आलं, त्या रिलेटेड मी काम करणार आहे, त्या अनुषंगाने मी काम करणार आहे, तर ह्या गोष्टी. अजून एक याच्यात महत्त्वाचं की आता सध्या टेक्नॉलॉजीमध्ये काय काय चालू आहे, प्रशासन कुठलं टेक्नॉलॉजी वापरते याच्याबाबतचा अंदाज घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचारलं जातंय मॅक्झिमम. डॉक्टर अभय वाघ सर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खूप क्वेश्चन्स विचारतात. तुम्ही प्रशासनात तो कसा वापर कराल तर याच्यावर विचारतात. आता खूप सारे आपल्या महाराष्ट्रातच काही IAS IPS आणि आपले स्टेट केडरचे ऑफिसर्स आहेत की जे याचा वापर करून घेत आहेत. मग ते एक्झाम्पल शोधून ठेवा, ते जर आपल्याला कोट करता आले तर खूप चांगलं राहील. मग हे महत्त्वाचं आहे. बघा आता म्हणजे की हे 2020 किंवा 21ला मला मार्क्स का आले, तर मग आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे आपण तयारी तर करतो, पण त्याच्याच बरोबर आपण कुठल्या गोष्टींचा कसा वापर करून घेतो इंटरव्ह्यूच्या दिवशी हे खूप महत्त्वाचं ठरतं. बघा इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट मेंटल अलर्टनेस, ठीक आहे, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग. तुम्ही तुमच्या समाजाबाबत अवेअर आहात की नाही याबाबतचे क्वेश्चन्स तुम्हाला केले जातात. तुम्हाला स्वतःबाबतचं माहिती आहे का, तुम्ही ह्या पदासाठी किती आतुर आहात किंवा मध्ये येऊन तुम्ही किती चांगलं काम करणार आहात हे सगळं चेक केलं जातं. तर मग बघा मला आता एक प्रश्न विचारलेला होता शिंदे सरांच्या पॅनलने की तेव्हा म्हणजे कोविडची सगळी परिस्थिती होती आणि त्यांच्या टेबलवर एक ट्रान्सपरंट बॉटल होती आणि त्याच्यामध्ये निळ्या कलरचं लिक्विड होतं आणि त्याच्यावर सॅनिटायझर लिहिलेलं होतं. मला सरांनी विचारलं याच्यात काय आहे. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती का तेव्हा कोविडची परिस्थिती तर सॅनिटायझरच असणार आहे. पण मी 1-2 सेकंद पॉज घेतला आणि मी विचार केला की म्हटलं सरांनी हा असा प्रश्न विचारलेला आहे तर याच्या मागं काहीतरी कारण आहे. मग मी बॉटलकडे बघून सरांना सांगितलं की सर म्हटली ही ट्रान्सपरंट बॉटल आहे, याच्यात एक निळ्या कलरचं लिक्विड आहे, ते कुठलं लिक्विड आहे हे आपल्याला टेस्ट केल्यानंतर, त्याच्यावर केमिकल टेस्ट केल्यानंतरच कळेल. मग सर म्हटले की हे सॅनिटायझर नाही, याच्यावर तर सॅनिटायझर लिहिलेलं आहे. म्हटलं सर त्याच्यावर आपण फक्त वाचल्यानंतरच आपण सांगू शकत नाही की हे सॅनिटायझरच आहे. मग बघा जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला मी बाहेर आलो, माझ्या पहिले जो कॅन्डिडेट गेलेला होता तर तो तिथंच होता. मी त्याला विचारलं की तुला काय क्वेश्चन्स विचारले, तर सेम प्रश्न त्याला विचारला होता. मग तो म्हटला होता की सर याच्यात सॅनिटायझर आहे. मग सर त्याला बोलले होते की प्रत्येक निळं लिक्विड हे सॅनिटायझरच असतं का. तर म्हणजे इथं काय आहे का तुमचा मेंटल अलर्टनेस किती हे चेक केलं जातं. ठीक आहे, मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. खूप वेळा तुम्हाला त्या केबिन मधल्याच काही गोष्टी विचारल्या जातात. आता केमिस्ट्रीचे स्टुडंट होते तर आता मी पण मॉक इंटरव्ह्यू घेतला तर त्यांना म्हणायचो की ह्या रूममध्ये 3 केमिकल कंपाऊंड्स असणाऱ्या गोष्टी मला सांगा. तर मग तिथं कसं होतं की तुम्ही ह्या गोष्टीला प्रिपेअर नसतात. मग तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही हे प्रेशर कसं टॅकल करतात. सिमिलर प्रश्न आता PSIच्या एका मुलाला मॉकला ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला विचारला. ते बॉटल होती समोर, पाण्याची बॉटल, त्याला विचारलं की याच्यात काय, तो म्हणला पाणी आहे. म्हणे बरं हे पाणी, मग याच्यात कुठल्या पाण्याचे घटक कुठले, त्यांनी सांगितलं सर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग कुठल्या बॉन्डने ते बनलेले आहेत, मग त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. मग ह्या अशा गोष्टींवर ते क्वेश्चन सुरू होतात. मग आपल्याला प्रसंगावधान पण दाखवता आलं पाहिजे, आपला मेंटल अलर्टनेस पण तो चांगला पाहिजे आणि एखादं विश्लेषण जर विचारलं तर ते पण सांगता आलं पाहिजे. पुढचं महत्त्वाचं बघा, मला एक क्वेश्चन विचारला होता जिथं तुमचं बॅलन्स ऑफ जजमेंट चेक केलं जातं. तर मला विचारलं होतं म्हणे की महात्मा गांधीजी म्हणतात खेड्यांकडे चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला, तर तुम्हाला काय वाटतं म्हणे काय करायला पाहिजे. तर मग मी थोडासा वेळ घेतला आणि मी सरांना सांगितलं, म्हटलं सर महात्मा गांधीजी म्हटले होते खेड्यांकडे चला, कारण खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागात आपली खूप मोठी लोकसंख्या राहत होती. तिथं रोजगाराच्या संधी किंवा अर्थव्यवस्था ही तेवढी बळकट नव्हती. तर महात्मा गांधीजींचं होतं का तिथंच जर आपण ह्या खेड्यांना स्वयंपूर्ण केलं तर जे आपलं मायग्रेशन आहे ते थांबेल आणि तिथल्या लोकांचा विकास होईल. तसेच म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ते शहरांकडे चला, कारण खूप जास्त जातीयता ही ग्रामीण भागात किंवा खेड्यापाड्यात दिसायची आणि याच्यातून ह्या विख्यातून जर बाहेर यायचं असेल तर शहरांकडे रोजगाराची संधी होती आणि म्हणून ते म्हटले होते की शहरांकडे चला. पण म्हटलं सर आज मला असं वाटतं की आपल्याला सशक्त खेडी असणं पण गरजेचं आहे, स्मार्ट सिटीज पण असणं गरजेचं आहे. दोन्ही जेव्हा हँड इन हँड जातील तेव्हाच भारताचा विकास होईल आणि भारत हा सुपर पॉवर होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं की त्यांनी मला 2 वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन काय केलं की एक्स्ट्रीम सिच्युएशन्स दिल्या. पण मग मी काय केलं त्याचा बॅलन्स ऑफ जजमेंट घेतला आणि पुढे गेलो.
तर मग खूप वेळा असे आपल्याला काही क्वेश्चन्स येतात जिथं आपल्याला चांगलं देता येतं. महत्त्वाचं एक ड्रेसिंग. ठीक आहे, आता ड्रेसिंग खूप महत्त्वाची ठरते. ठीक आहे, असं झालं की 2020च्या इंटरव्ह्यूला माझा ज्या दिवशी इंटरव्ह्यू होता तर केवळ मी एकमेव कॅन्डिडेट होतो ज्यांनी टाय घातलेला होता आणि बाकीचे स्टुडंट्स नॉर्मल पॅन्ट शर्टमध्ये आलेले होते. ठीक आहे, आणि मी माझ्या फक्त कॉन्फिडन्ससाठी की मला कॉन्फिडन्स राहा म्हणून मी ती तशी ड्रेसिंग करून आलेलो होतो. तर मग मला जेव्हा मी पॅनलच्या समोर गेलो, मला काही क्वेश्चन्स विचारण्यात आले, तर त्यात नंतर मला एका पॅनल मेंबरने विचारलं की म्हणे आम्ही एवढ्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतो, कोणीच टाय घालून नाही आलेलं म्हणे, तुम्ही टाय घालून आल्यात म्हणे, काय वाटतं म्हणे एवढं इम्पॉर्टंट आहे का ड्रेसिंग? ठीक आहे, आता ह्या अशा प्रश्नाला आपण रेडी नसतो. मग मी त्यांना सांगितलं की सर आपण एका फॉर्मल इन्स्टिट्यूशनचा पार्ट बनण्यासाठी आलेलो आहोत, त्याच्यासाठी फॉर्मल ड्रेसिंग गरजेची आहे म्हटलं. आणि माझं पुढचं वाक्य होतं, म्हटलं सर ड्रेसिंग इज द पार्ट ऑफ डिसिप्लिन. ठीक आहे, त्यांनी एक थोडीशी स्माईल दिली आणि पुढचा प्रश्न विचारला. जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला, मी बाहेर आलो आणि जेव्हा आपल्याला तिथं गेल्यावर तर कळत नाही, आपल्याला फक्त आयोगाचे मेंबर्सच माहिती असतात, ते दोघं IAS IPS कोणी माहिती नसतात. मी जेव्हा बघितलं तेव्हा मला कळालं की ते तेव्हाचे तत्कालीन पोलीस कमिशनर होते. तर मग मला नंतर वाटलं की त्यांना हा डिसिप्लिन शब्द किती आवडून गेला असेल. तर मग ह्या असे काही गोष्टी जिथं तुम्ही प्रिपेअर नाही आहेत, पण मग तुम्ही जी बाकीची इंटरव्ह्यूची तयारी केलेली असते या नोटबुक मेथड थ्रू, तर तुम्हाला कुठेही कशाचाही फायदा होऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं बघा, रिझर्वेशनवर. आता माझा सोशॉलॉजी विषय होता, पण आत्ताही रिझर्वेशनचं आपल्याला माहिती आहे की आरक्षणाचं किती ज्वलंत विषय सध्या सुरू आहे देशभरात आणि आपल्या महाराष्ट्रात तर स्पेशली. तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मला प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे, का रिझर्वेशन काढूनच टाकायचं का? आता मॉडर्न सोसायटीमध्ये रिझर्वेशनची गरज नाही, तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, मग मी ते प्रॉपरली उत्तर दिलं. आता सोशॉलॉजीचा विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती होतं असा प्रश्न आपल्याला लिहू शकतो, मी त्याला प्रिपेअर्ड होतो. मी म्हटलं सर रिझर्वेशन हे एक अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून बघितलं जातं, त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन पण म्हणतात. जे समाजातील तळागाळातील शोषित वर्ग आहे यांचं उत्थान करण्यासाठी हा असं एक आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने टूल दिलेला आहे. त्याच्या थ्रू आपण समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून आपल्याला समानतेकडे जायचं आहे. आणि म्हटलं सर की रिझर्वेशन ही जी पॉलिसी आहे ही कॉन्स्टिट्यूशनने दिलेली होती आणि त्याच्यातून आपल्याला ह्या ज्या समाज जो तळागाळातील होता, जो ज्याला अपॉर्च्युनिटीज मिळत नव्हत्या त्याला अपॉर्च्युनिटीज मिळायला लागल्या आणि त्यांच्यात विकास घडून येताना आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यांचाच विकास झाला तर भारताचा विकास होईल, त्याच्यासाठी आपल्याला ती पॉलिसी गरजेची आहे आणि तिचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसत आहेत. त्याच्या सुधारणेची आवश्यकता आहे, त्या काही सुधारणा त्याच्यात करायला पाहिजे, असं मी बोललो. माझं उत्तर संपवलं. मग हे असं की आपल्याला विश्लेषणात्मक बोलता आलं पाहिजे. मग ही तयारी आपल्याला पहिल्याच करता आली पाहिजे. एक महत्त्वाचा पुढचा प्रश्न मला विचारला होता ग्लोबलायझेशनचा. ठीक आहे, मला पॅनल मेंबर म्हटले की ग्लोबलायझेशन की नॅशनलिझम त्याच्यातला एक निवडा आणि त्याला जस्टिफाय करा. आणि परत रिपीट केलं त्यांनी, तुम्हाला दोन्हीतलं एकच निवडायचं आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे. मी त्यांच्याकडून थोडासा वेळ मागून घेतला. म्हटलं सर मी थोडासा वेळ घेऊ का? म्हणे हो. मी थोडासा वेळ घेतल्यानंतर मी म्हटलं सर की मी नॅशनलिझम निवडतो. आणि मग मी उत्तर सुरुवात केली. म्हटलं सर आपली फॉरेन पॉलिसी ही नॅशनल इंटरेस्ट बेसिसवर आहे आणि भारत हा वेलफेअर डेमोक्रेटिक कंट्री आहे. समाजातील गोर गरीब ही जी जनता आहे किंवा आपल्याकडं विविधता आहे, विविध जाती, लिंग, धर्म ह्या आणि ग्रामीण आणि शहरी असे लोक इथं वास्तव्याला आहे. आपल्याला सगळ्यांचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला नॅशनल इंटरेस्ट अबाधित ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि मग मी डॉक्टर एस जयशंकर सर जे आपले फॉरेन मिनिस्टर आहे त्यांचं एक वाक्य ऐकलेलं होतं आणि ते लिहून पण ठेवलं होतं माझ्या नोटबुकमध्ये. ते म्हटले होते का इंडियाज फॉरेन पॉलिसी इज बेस्ड ऑन नॅशनल इंटरेस्ट. मी ते तिथं सांगितलं. म्हटलं सर आपली भारताचे जे परकीय धोरण आहे हे नॅशनल इंटरेस्ट बेसिसवर आहे. आणि 1991ला जेव्हा आपण LPG घेतलं ते पण नॅशनल इंटरेस्ट बेसिसवरच घेतलं होतं. मला असं वाटतं नॅशनलिझम महत्त्वाचं आहे, मी ते निवडेल. ठीक आहे, म्हणजे काय झालं की आपल्याला एकच निवडायला ते जस्टिफाय करायला लावलं. जर मला ते पॅनल नंतर म्हटलं असतं ना आता ग्लोबलायझेशन जे आहे त्याला जस्टिफाय करा, तर मी ते पण जस्टिफाय केलं असतं. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे का जो पण आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं प्रॉपरली उत्तर देता आलं पाहिजे. तर मग ह्या अशा गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहे. मग बघा इम्प्रेशन आपल्याला कसं पाडतंय. तर आता हे फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्त्वाचं की तुम्ही एंट्री केल्यापासून तर बाहेर जाईपर्यंत. ठीक आहे, फिजिकल पोस्चर तुमचं गरजेचं आहे का, तुम्ही किती स्ट्रेट आहात, चेअरवर कसे बसत आहात. आता मी मॉक इंटरव्ह्यूला ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगतो की तुमचं येणं जाणं बाहेर जाणं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला फिजिकल पोस्चर खूप महत्त्वाच्या ठरतात.
पुढचं महत्त्वाचं ड्रेसिंग, जे मी सांगितलं की तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असतात. खूप मुलं पॅन्ट शर्टवरच इंटरव्ह्यू देतात. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर त्याच्यातच द्या, कारण असं नाही होणार आहे का तुम्ही नीटनेटकं ड्रेसिंग केलं म्हणजे तुम्हाला मार्क्सच येतील, किंवा तुम्ही फक्त पॅन्ट शर्टवरच गेले तुम्हाला मार्क्स येणार नाही, असं होत नाही. माझ्याकडे सगळ्या टाईपचे कॅन्डिडेट्स होते, पण ज्याला त्याला आपल्या प्रत्येकाच्या बेसिसवर असतं ते. खूप जण असे असतात की टायमध्ये कम्फर्टेबल नसतात, ते नका घालू. खूप जण मागच्या वेळी माझ्याकडचे जवळपास 90% स्टुडंट्स हे ब्लेझरवर त्यांनी इंटरव्ह्यू दिला. नो इश्यू, कारण पॅनलच एवढं टापटीप बसलेलं असतं, कारण त्यांना इम्पॉर्टन्स आहे. पण आपण ते इंटरव्ह्यू द्यायला गेलो, आपल्याला किती इम्पॉर्टन्स पाहिजे ड्रेसिंगचा, हाही महत्त्वाचा आहे. मग तो तुम्ही तुमच्या बेसिसवर डिसिजन घ्या. मग आता काही स्टुडंट्स असे होते की ज्यांना टायशी कम्फर्टेबल नव्हते, ते घालून गेले आणि टायची नॉट कुठंतरी वेडी वाकडी घातलेली किंवा असं, तर मग पॅनल विचारतं पण तुम्ही टाय नेहमी घालतात का? ते म्हणतात नाही. मग आज का घालून आला? कोणाकडून टाय नॉट घालून घेतली? मग एवढं महत्त्वाचं आहे का हे? ह्या अशा गोष्टी सगळे विचारल्या जातात. मग आपण पहिले डिसिजन आपल्याला घ्यायचं की ड्रेसिंग आपली कशी असावी, ज्याला त्याला आपला तो डिसिजन घेता आला पाहिजे. जे पण कराल फक्त ते प्रॉपरली. मग मुलींना पण काय का साडी किंवा मग काही आपला सलवार कमीज घालतात, तर मग ते प्रॉपरली पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर इस्त्री करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पाहिजे. कारण आता आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतो, काय होतं की खूप वेळा आपण लवकर पोहोचतो. म्हणजे माझंच तुम्हाला सांगतो की मला 7:45 सकाळी रिपोर्टिंग होती आणि माझा इंटरव्ह्यू झाला संध्याकाळी 4:45. मग तो ड्रेस पूर्ण आपल्याला प्रॉपर ठेवायचा आहे. आपला पूर्ण जे इमोशन्स आहेत किंवा आपला जो कॉन्फिडन्स आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तसाच ठेवायचा आहे. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात, त्याच्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. पण मग हे ड्रेसिंग, मग त्याची काळजी घेणं, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पॉझिटिव्हिटी बघा, आजही पण मार्केटमध्ये निगेटिव्ह बोलणारे खूप लोक आहेत. काही इंटरव्ह्यूला काय, हे पॅनल तर मार्क्सच देत नाही, तुला लीडच कमी, तू करूच नको तयारी. असे खूप स्टुडंट्स येतात, किंवा कुठेतरी एखाद्या जागी मॉक देतात आणि तो मॉक जे पॅनल असतं कधी कधी त्यांनी कधीच आयुष्यात इंटरव्ह्यू दिलेले नसतात, पण ते काहीतरी दुसरंच काहीतरी यांना मुलांना सांगतात. माझ्याकडे तशा आल्या केसेस, म्हणून मी सांगतोय. खूप लोक डिमॉरलाइज होऊन आलेले होते. आता PSIच्या मॉकला पण झालं की फक्त फ्री मॉक्स आहेत म्हणून देऊ नका, चांगल्या ठिकाणीच मॉक्स द्या. तर ती काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. मॉक्समधून आपली तयारी होती, प्रॅक्टिस होते, पण ती कुठं द्यायची, कोण आपल्याला चांगला फीडबॅक देतंय, जे आयोगाचे ऍक्च्युअल इंटरव्ह्यू चालू आहेत तसेच ते घेतायत का, ह्या दृष्टीने थोडासा प्रयत्न करा. खूप लोक उगाच तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह फीडबॅक द्यायला जातात आणि आपला कॉन्फिडन्स ढासळतो. मग हे आपल्याला इथं पॉझिटिव्हिटी आणायची. ह्या प्रिपरेशन पासून तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत ते पॉझिटिव्ह आहेत का, याच्याबाबतची चर्चा. लोक काय आहे तुम्हाला पण माहिती, स्पर्धा परीक्षेत प्रत्येकजण लीड आणि ते काहीतरी वाढवूनच सांगतो. ऍक्च्युअल जेव्हा रिझल्ट येतो आपल्याला काहीतरी हात आपल्या मागं होता, पण याने उगाच आपल्याला डिमॉरलाइज केलं. ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असतो त्या दिवसात तुम्ही ते घेईलच, त्या दिवशी पण तुमची पॉझिटिव्हिटी खूप मॅटर करते. बघा, मी ज्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो, मला माहिती होतं इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि मी तयारी करून गेलो तर शिंदे सरांच्या पॅनलची, निंबाळकर सर, दिगावकर सर यांच्या पॅनलची. आणि तिथं गेल्यानंतर कळलं आज डॉक्टर अभय वाघ सरांचं नवीन पॅनल आहे त्यांचं, कारण सरांचा पहिला दिवस होता. मग इथं आपण पॅनिकमध्ये जायचं की प्रॉपरली कॉन्फिडेंटली आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा, हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. जिथं आम्हाला बसवलेलं होतं ज्या केबिनमध्ये, तिथे पण चर्चा तशाच चालू होत्या की आता हे पॅनल कसं देईल. बरं, जे माझ्या पहिले इंटरव्ह्यू देऊन यायचे ते प्रत्येकजण म्हणायचं सर काही प्रश्न विचारतायत. मग ह्या गोष्टींनी आपण बाधित व्हायचं की नाही, अफेक्ट व्हायचं का नाही, हे आपल्या हातात पाहिजे. मग तुम्ही तेवढं कणखर पाहिजे, कारण तुम्ही फक्त आज इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर बनणार नाही. तुमच्यात आजच ती क्वालिटी पाहिजे का कुठलाही प्रसंग आला तर तो आपल्याला हाताळता आला पाहिजे. डिसिजन मेकिंग आपल्या हातात पाहिजे. मग ही पॉझिटिव्हिटी आपल्याला तशी आणायची आहे. मग असेच लोक शेजारी ठेवा की जे आपल्याला पॉझिटिव्हिटी देतील. स्माइलिंग फेस इंटरव्ह्यूला सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की तुमचा कॉन्फिडन्स कुठून दिसतो ना, तुमच्या स्माइलिंग फेसवर. आता जेव्हा आम्ही पहिले 1-2 मुलं म्हणजे पहिल्यांदाच काही जण आहेत का जे इंटरव्ह्यूला आहेत, तर त्यांचा बघतो का खूप स्ट्रेसमध्ये असतात. बट विथ प्रॅक्टिस त्यांनी दुसरा-तिसरा मॉक दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ताणतणाव कमी होतो. कारण आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार आहोत ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला, तर त्या दिवशी प्रेशर असणारच आहे. मला बघा UPSCचा अनुभव होता, UPSC इंटरव्ह्यूचा अनुभव होता, MPSCचा अनुभव होता, तरी 2021च्या इंटरव्ह्यूला तेवढंच प्रेशर होतं. पण ते प्रेशर आपण परफॉर्मन्स प्रेशरमध्ये कसं त्याला कन्वर्ट करणार आहोत हे आपल्या हातात पाहिजे. तर मग लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे थोडंसं जिथं गरजेचं आहे तिथं जर स्माइलिंग फेस आपल्याला ठेवता आली किंवा हसत खेळत आपल्याला प्रॉपरली इंटरव्ह्यू देता आला, तर 5-6 मार्क आपल्याला जास्तच मिळणार आहेत. ठीक आहे, माझे दोन्ही इंटरव्ह्यू खूप इंटेन्स झाले,
खूप असे डिफिकल्ट क्वेश्चन मला कचाट्यात पकडण्यासाठीचे क्वेश्चन झाले, पण त्याचे प्रॉपरली उत्तरं, कुठंही ताणतणाव प्रेशरमध्ये न येता प्रॉपरली आपण जर उत्तर दिले तर आपल्याला मार्क्स येतातच. ठीक आहे, ते स्माइलिंग फेस महत्वाची, पॉझिटिव्ह ऑरा, म्हणजे आपल्याला दुसऱ्यांकडून पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे आणि आपल्याला पण पॉझिटिव्हिटी देता आली पाहिजे. बघा, तुमच्या सराउंडिंगमध्ये जर पॉझिटिव्हिटी असली तर सगळ्या आपल्याबरोबर पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलं की कसं अभय वाघ सरांचं पॅनल त्या दिवशी नव्याने आलं. दुसरं, मला 7:45 बोलवलेलं होतं इंटरव्ह्यू, माझा लास्ट सेकंड झाला 4:45. म्हणजे सगळ्या ऑड गोष्टी, काही तुमच्या बरोबर होऊ शकतं. तिथं डॉक्युमेंटचा एखादा मुद्दा होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. आपल्याला पॉझिटिव्ह ऑरा ठेवायचा आपल्या अवतीभोवती, म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. ठीक आहे, तर ही एक गोष्ट महत्वाची लक्षात असू द्या. करंट अफेअर्स अँड न्यूजपेपर आजपासूनच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आजच्या पण ज्या चर्चेतल्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला कामाला येणार आहेत. मग त्याच्यावर आत्ताच काढून ठेवायची इन्फॉर्मेशन. म्हणजे असं झालं होतं का 2020च्या इंटरव्ह्यूसाठी तर मी जे करंट अफेअर्सच्या नोट्स काढून ठेवल्या होत्या त्या मला 2021च्या इंटरव्ह्यूला कामाला आल्या. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टींचा आपल्याला तो तिथं फायदा होऊ शकतो. मग हे करंट अफेअरचं नॉलेज, मग हे न्यूजपेपर वाचन किंवा तुमचं न्यूज आपण यूट्यूबवर बघतो किंवा हे, तर त्याचे हेडलाईन्स बघणं. ठीक आहे, चांगले कंटेंट आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे, ज्या जिल्ह्यातून आपण आलो तिथं काही घडलेलं आहे का, आपल्या महाराष्ट्रात काही घडलंय का. इव्हन आता हे पॅनल जागतिक लेवलचे पण प्रश्न आपल्याला विचारतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपली तयारी झाली पाहिजे. आणि याच्यात महत्त्वाचं सांगेल की इंटरव्ह्यूच्या दिवशी तर 2 न्यूजपेपर वाचूनच जायचे, कारण खूप पॅनल विचारतात आजचा न्यूजपेपर वाचला का. ते असे प्रश्न विचारतात का त्या न्यूजपेपरचे संपादक कोण. ठीक आहे, आपल्यातले खूप जण लोकसत्ता वाचतात, मग त्याच्या संपादकांचं नाव सांगितल्यावर ते म्हणतात त्यांनी कुठले पुस्तकं लिहिलेली आहेत. बरं, लोकसत्ता, मग ते म्हणतात की चला आजच्या कुठल्या न्यूज तुम्ही वाचल्या. मग हा काय असतो, ओपन एंडेड क्वेश्चन आपल्याला दिलेला असतो. आपल्याला असा इथं चान्स असतो की 2-3 न्यूज अशा सांगायच्या का ज्याच्याबाबत आपल्याला चर्चा करायला आवडेल, ज्याच्यावर चर्चा होऊ शकते. आता मी जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता सकाळी 6 वाजता 2 न्यूजपेपर वाचून घेतलेले होते आणि त्याची नोट्स पण काढलेले होते, 2-3 न्यूज. तर मला जर विचारला हा प्रश्न तर मग मला बोलता आलं पाहिजे. मग ह्या अशा लेवलने आपल्याला ती तयारी करायची आहे. मग हे महत्वाचं ठरतं. बघा, मॉक इंटरव्ह्यूज खूप महत्वाचा टप्पा ठरतो. मॉक इंटरव्ह्यूज फक्त मी तुम्हाला जे सांगितलं की ती काळजी घ्यायची का कुठेही देऊ नका. म्हणजे मार्केटमध्ये आता फ्री मॉक इंटरव्ह्यूज म्हणून सगळीकडे देण्यात, तर एक्सपिरियन्सेस असे आले का काही जागी मुलांना डिमॉरलाइज करण्यात आलं. आणि पॅनलवरच जर असे लोक असतील की ज्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले नाही किंवा त्यांना खूप मोठा काय झालेलं, त्यांना आत्ताचे पॅनल काय इंटरव्ह्यू घेतात, कसे घेतात, ते कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स विचारतात हेच माहिती नसेल तर मग आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. सो अशा ठिकाणी द्या जिथं आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपल्याला प्रॉपरली फीडबॅक मिळेल आणि आपली तयारी चांगल्या लेवलने सुरू राहील. ठीक आहे, तर मग हे मॉक इंटरव्ह्यू एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता आपण ज्ञानदीप अकॅडमी थ्रू पण इथे मॉक इंटरव्ह्यू, फ्री मॉक इंटरव्ह्यू सुरू केलेले आहेत. इथे तुम्हाला स्कॅनर पण दिसेल, याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा मोबाईल नंबर पण आहे त्याच्यावर पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. परवा आम्ही 12 मुलांचे जवळपास मॉक्स घेतले. ठीक आहे, म्हणजे सुरू झाले. ज्यांचं चांगलं लीड आहे किंवा ज्यांना माहिती आहे का आपला फर्स्ट टाइम आहे, आपल्याला माहितीच नाही. कारण असंही होऊ शकतं तुमचं मेडिकल झालं की लगेच तुमचे इंटरव्ह्यूज लावल्या जाऊ शकतात. म्हणजे सुरुवात झालेली आहे. कुठे गाफील न राहता लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून जिथेही पण. ठीक आहे, आता मी इथे मॉक इंटरव्ह्यूज घेतोय, तुम्हाला जिथेही पण चांगले असेल त्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू द्या, फक्त विचार करून द्या. म्हणजे तुमचे जे स्पर्धा परीक्षेतील मित्र असतील किंवा ज्यांनी पहिले इंटरव्ह्यूज दिलेले असतील तर त्यांच्याशी चर्चा करा का कुठं मॉक इंटरव्ह्यूज दिलेलं चांगलं राहील. आणि ज्या दिवशी ॲक्च्युअल आपला इंटरव्ह्यू असेल त्याच्या 4-5 दिवस अगोदर तर मॉक इंटरव्ह्यू देणं बंद करायचं. मग ही काळजी घ्या. ठीक आहे, तर हे सगळं हे इथं तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूचं आपल्या रजिस्ट्रेशनचं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. पुढचं महत्त्वाचं की आत्ता आपल्या त्या नोटबुकमध्येच ना काही गोष्टी काढून ठेवायच्या, जसं की इकॉनॉमिकल इश्यूज. ठीक आहे, भारतासमोरच्या काही आर्थिक समस्या, देशासमोरच्या पण काढायच्या आणि आपल्या राज्यासमोरच्या काढायच्या. सेम पॉलिटिकल इश्यूज. ठीक आहे, राजकीय काय काय आपल्यासमोर इश्यूज आहेत तर ते पण काढायचे. आणि सोशल, सामाजिक समस्या. मग सामाजिक समस्यात मी तर तेव्हा महिलांचे प्रॉब्लेम्स, मी महिलांचे 5-6 प्रॉब्लेम्स काढून ठेवायचे, त्यांच्या स्कीम्स काढून ठेवायचो, त्याचे सोल्युशन्स काय हे काढून ठेवायचो. सिमिलरली परत तरुणांचे काय प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, असे 5-6 माझ्या नोटबुकमध्ये काढून ठेवायचो. वृद्धांचे काढले. ठीक आहे, आपल्या तरुणांचे काय आहेत, वृद्धांचे काय आहेत, बालकांचे काय आहेत, मुलींचे काय आहेत, हे सगळ्या गोष्टी अशा काढून ठेवल्यात. दिव्यांगांचे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग हे सगळं आपल्याला काढायचं आहे. ज्याचा पॉलिटिकल सायन्स ग्रॅज्युएशन असेल त्याला तर
पॉलिटिक्स बाबत प्रश्न विचारले जाणार आहे, मग ही सगळी तयारी. खूप लोकांना आपल्या आता जनरल अवेअरनेस असं विचारलं जातं की तुमचे आमदार कोण आहेत, तुमचे खासदार कोण आहेत. ठीक आहे, सपोज तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनायचं तर महसूल मंत्री कोण आहेत, मला त्याची हायरार्की सांगा, डिपार्टमेंटची हायरार्की सांगा खालून वरती, असे प्रश्न विचारले जातात. तर याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. मग ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट ठरतात. पुढचा महत्त्वाचा रोल मॉडेल. आता हा प्रश्न आपल्याला एक विचारला जातो की तुमचे रोल मॉडेल कोण आहे. आता खूप मुलं, आता मी पण प्रश्न जेव्हा विचारतो मॉक इंटरव्ह्यू तर सांगतात की आई वडील आहेत, पण असंही पण प्रश्न येतो की मग तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून काय शिकलात. आपण तर ते तर उत्तर प्रिपेअर करून ठेवतो किंवा आपल्याला माहिती असतं, पण असा प्रश्न विचारला जातो का पब्लिक लाईफ मधलं किंवा प्रशासनातलं तुम्हाला कोण रोल मॉडेल आवडतं का. आता खूप जण, काही जण म्हणतात की हो, आणि त्यांनी त्याची चांगली तयारी केलेली राहते. मग कोणाला एखादा IAS IPS किंवा एखादे उपजिल्हाधिकारी, एखाद्याला CO, एखाद्याला BDO असे कोणी आवडत असतात. काही लोकांना पब्लिक लाईफ मधले जसे की सुधा मूर्ती मॅडम हे आवडत असतात, काहींना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर हे आवडत असतात, काहींना एखादा पॉलिटिशियन आवडत असतो. तर मग ह्या रिलेटेड तयारी करून ठेवायची, म्हणजे त्यांचे सक्सेसफुल मॉडेल्स. आता प्रशासनात काही जण चांगले सक्सेसफुल मॉडेल्स राबवतात, तर त्याच्याबाबतची तयारी आपण करून ठेवायची. काही जण टेक्नॉलॉजीज वापरतात, तर त्याची आपण तयारी आत्ताच इन्फॉर्मेशन काढून ठेवायची, काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता आले पाहिजे. मग माझं असं तुम्हाला सजेशन राहील की सपोज सांगताना आपल्याला जर एखाद्या महिला अधिकाऱ्याचं किंवा पुरुष अधिकाऱ्याचं दोघांचं नाव सांगता आलं, मग त्यांच्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन घेता आली तर बेस्ट राहील. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर चांगलं जाईल, याच्यावर चर्चा होऊ शकते. ठीक आहे, फक्त ही काळजी घ्या की आपण जे रोल मॉडेल सांगतोय त्यांच्या बाबतची आपल्याला इन्फॉर्मेशन असावी. खूप वेळा जे नावं चर्चेत असतात, जे नावं मीडियामध्ये असतात, आपल्याला वाटतं की हेच आपले रोल मॉडेल आहे, पण ते प्रशासनात चांगलं काम करते का आपल्याला माहिती नसतं. ती इन्फॉर्मेशन पहिले घ्या. ते नाव सांगितल्यानंतर ते आपल्याला ब्लंडर नको व्हायला. ठीक आहे, कारण जे लोक तिथे बसतात त्यांना तर सगळ्या गोष्टी माहिती असतात प्रशासनातल्या, तर ती आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, हे रोल मॉडेल लक्षात असू द्या. पुढचं पेस्टल टेक्निक. आता ही टेक्निक काय आहे की तुम्हाला एखादं उत्तर आत्ताही पण जेव्हा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं असेल तर कुठल्या वेगवेगळे डायमेन्शन्स त्याच्यात राहतात, तर त्या अनुषंगाने आपल्याला बनवायचं आहे. प्लस इंटरव्ह्यूच्या वेळी पण याचा फायदा होतो. खूप वेळा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो, आपण तिथं ब्लँक होऊन जातो, तर मग आपल्याला करायचं काय की कुठल्या अनुषंगाने याचं उत्तर देता येईल. तर मग ही पेस्टल टेक्निक काय, P फॉर पॉलिटिकल. मग जो पण मुद्दा आपल्याला विचारला त्याच्याबाबत पॉलिटिकल आपल्याला काय माहिती, इकॉनॉमिकल काय माहिती, सोशल, टेक्नॉलॉजिकल, लीगल आणि एन्व्हायरमेंटल, ह्या रिलेटेड आपल्याला काय काय माहिती आहे ह्या रिलेटेड आपण सांगू शकतो. मग बघा, टेक्निक फॉर आन्सर आर्टिक्युलेशन याला आपण म्हणू शकतो. की सपोज विमेन एम्पॉवरमेंट आपण टॉपिक घेतला, असा प्रश्न विचारला जातो. मला विचारला होता 2020च्या इंटरव्ह्यूला, विमेन एम्पॉवरमेंट काय आहे. ठीक आहे, महिलांना तर हा प्रश्न विचारलाच जातो, तर मग याची पण तयारी आपल्याला करायची. आता विमेन एम्पॉवरमेंट ज्याचं उत्तर देताना मी तर डेफिनेशन सांगितली, तर त्याच्यात आपल्याला काय काय करता येईल. मग मी पॉलिटिकल मुद्दा सांगितला. आता बघा, महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे लोकसभा आणि विधानसभेत, तर हे इथं मेन्शन करता येईल. इकॉनॉमिक लेवलला आपल्याला माहिती आहे महिलांना जर आपण आत्ताच्या बजेटमध्ये पण अशा काही तरतुदी करण्यात आलेल्या का इकॉनॉमिक त्यांचं जर अपलिफ्टमेंट झालं तर विमेन एम्पॉवरमेंट होईल. सोशल तर आपल्याला माहितीच आहे, समाजातील जे आपलं पितृसत्ताक समाज आहे तो आपल्याला कमी करण्यासाठी सोशलायझेशन प्रोसेस आहे. एज्युकेशनच्या माध्यमातून, फॅमिलीच्या माध्यमातून आपल्याला ते रुजवता येईल. ह्या गोष्टी सांगता येतात. टेक्नॉलॉजी. आता बघा, टेक्नॉलॉजीचा फायदा, डिजिटल डिवाइड आपल्याला दिसतं. कोविडच्या काळात बघा, पुरुषांकडे मोबाईल्स आहेत आज, महिलांकडे तेव्हा नव्हते. मग तो एक आपल्याला विषमता दिसायला लागली होती. मग हे आपल्याला इथं मेन्शन करत येतं. PCPNDT सारखा ऍक्ट आहे बघा, टेक्नॉलॉजीच्या येणे महिलांवरच कसा अत्याचार केला जातो, तर याचं आपल्याकडे एक उदाहरण ते आहे. तर मग हे लक्षात घ्या. लिगल, मग काही लॉज, महिलांचे कायदे आपल्याला तिथं सांगता येतील. ठीक आहे, आत्ता सध्या काही कायदे चर्चेत आहेत का त्या आपल्याला गोष्टी बोलता येईल. एन्व्हायरमेंट रिलेटेड महिलांचं काय योगदान आहे, काही एक्झाम्पल्स आपल्याला त्याच्यात सांगता येतील का, तर ह्या गोष्टी करता येतात. म्हणजे एकच टॉपिकला आपल्याला विविध अंगाने सांगता येतं. तर हे एक लक्षात असू द्या. मग हे कंटेंट कुठून करायचं, तर बघा, चांगले मार्केटमध्ये इंटरव्ह्यूच्या रिलेटेड काही बुक्स आहेत, तर ते बुक्स आपल्याला प्रॉपरली करता येईल. दुसरं, यूट्यूबचा चांगला वापर करून घ्या. मी खूप चांगल्या पद्धतीने काही पॉडकास्ट बघायचो, जसं डॉक्टर एस जयशंकर यांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्यांचा तो पॉडकास्ट बघितला होता आणि ते त्याच्यातले काही पॉईंट्स लिहून घेतले होते, त्याचा मला फायदा झाला. ABP माझा कट्टा, ठीक आहे, त्याच्यावर काही चांगल्या व्यक्तींचे इंटरव्ह्यूज होतात, तुम्ही त्याच्या पण नोट्स काढून ठेवलेले. तर खूप अधिकारी त्याच्यावर येतात, काही सामाजिक कार्यकर्ते येतात, ठीक आहे, काही पॉलिटिशियन्स येतात, तर यांच्याकडून पण आपल्याला शिकायला मिळतं, तर ते आपण काढू शकतो. थिंक बँक सारखा चॅनल आहे, त्याच्यावर पण खूप वेगवेगळ्या फील्डमधले लोक येतात, तर
तर हे असं बघायला सुरुवात करा आणि ते आत्मसात करा, त्याच्यातल्या नोट्स काढा. फक्त ऐकल्यानंतर आपल्याला ते होणार नाही. जर तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्हाला ते इंटरव्ह्यूच्या पहिले रिवाईज करता येईल. ग्रुप डिस्कशन, आता बघा मी पण आमचे इंटरव्ह्यूचे आमच्याकडं म्हणजे आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो आणि आमच्या 3 जणांचा ग्रुप होता, 3 ऑफिसर झाले. हे काय फायदा होतो आपल्याला त्याच्यात की चांगला डेडिकेटेड ग्रुप असेल तर मग आपल्याला चांगलं करते. तर फक्त हे बघा का सिरियस लोक आहेत का ग्रुप डिस्कशनमध्ये, कारण खूप वेळा काय होतं की सिरियसनेस नसतो. मग अशा वेळी आपलं इंडिव्हिज्युअली पण आपण तयारी करू शकतो. पण जर ग्रुप चांगला बनला तुमचा तर काय होतं की आपला एखाद्या बाबतीत आपलं एखादं मत असतं, पण जेव्हा आपण पुढच्याशी ते डिस्कस करतो आपल्याला कळतं की हां हे वेगळं डायमेन्शन पण त्याच्यात आहे. तर ही गोष्ट आपल्याला ग्रुप डिस्कशनमधून होईल. पॉडकास्टचं तुम्हाला सांगितलं, आज यूट्यूबवर सगळं काही गोष्टी अवेलेबल आहेत तर त्या आपण करू शकतो. न्यूजपेपर्स आणि न्यूज बघणं ह्या गोष्टी कंटिन्यू सुरू ठेवा, हे महत्त्वाचं आहे. दी डे, टेम्परामेंट ऑफ द डे. बघा तुमची सगळी तयारी एका बाजूला राहते आणि इंटरव्ह्यूचा दिवस एक महत्त्वाचा ठरतो. त्या दिवशी तुम्ही काय आहात, तुम्ही तुमचं टेम्परामेंट कसं ठेवलेलं आहे, ठीक आहे. तुमच्या अवतीभोवती काय चालू आहे, तुमच्या आतमध्ये काय तुमचे विचार चालू असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की इंटरव्ह्यू जेव्हा तुम्हाला माहिती असतं की पुढच्या कॅन्डिडेट नंतर आता माझा नंबर आहे, ती जी चलबिचल होती ती कशी कंट्रोल करायची, हे सगळं कसं होईल विथ प्रॅक्टिस, ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या बेसिक लेवलला तयारी केलेली होती तेव्हा मी इंटरव्ह्यूच्या वेळी की त्या दिवसासाठी 2 ड्रेस ठेवलेले होते, जो मी एक घालून गेलो आणि एक बॅगमध्ये ठेवलेला होता की काही जर झालंच, आता तर पावसाळ्याचे दिवस आहे तर तुमची इंटरव्ह्यू झाली ती काळजी घ्यावी लागते. आता इंटरव्ह्यूज आपले मुंबईला होतात तर मग आपल्याला ती काळजी घ्यायची, आपण ट्रॅव्हलिंग आदल्या दिवशी करतोय का, तिथे थांबतोय का. हे बेसिक का सांगतोय ना, खूप मुलांचं टेम्परामेंट हलतं इंटरव्ह्यूचे. खूप चांगलं प्रिपरेशन असतं पण टेम्परामेंट हल्ल्यामुळे मार्क्स येत नाही. मग ते घ्यायचंय. आणि तिथं ऑड्स काही पण होऊ शकतात, डॉक्युमेंटेशनचा इश्यू होऊ शकतो किंवा आपल्याला दुसरंच कुठलं तरी पॅनल आलं, ज्या पॅनलबाबत आपल्याला भीती तेच आलं. तर मग ही भीती, हे प्रिज्युडायसेसच ठेवू नका. डॉक्युमेंटची प्रॉपरली तयारी करून ठेवा, कारण इंटरव्ह्यू तुम्हाला दिल्या जाणार आहे. मग हे काही मॅटर करत नाही, ठीक आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे आपण ऑफिसर ऑलरेडी आहोत हे आपल्याला तिथं दाखवता आलं पाहिजे. का कुठली ॲडव्हर्स सिच्युएशन आली, किती संकट आले तरी मी तिथं खंबीरपणे उभा आहे हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. म्हणून तो दिवस महत्त्वाचा आहे. मी पूर्ण सेशनमध्ये त्याचे तुम्हाला खूप पॉईंट सांगितले की कसं माझ्याबरोबर काय काय ऑड्स गोष्टी घडल्या. मग तिथं आपल्याला जिथं बसवलेलं असतं ना तिथे पण असं होते की चर्चा खूप निगेटिव्ह सुरू असते. एखादा जण इंटरव्ह्यू देऊन येतो आणि तो म्हणतो की अरे माझा इंटरव्ह्यू खूप खराब झाला. आपल्याला असं वाटतं की अरे आता आपलं कसं होईल. मग याच्यात आपलं टेम्परामेंट मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट ठरतं. त्याच्यावर आपण पुढे मॉक इंटरव्ह्यूजमध्ये आणि याच्यात तर बोलणारच आहोत. वाटलं तर एखादा परत सेशन घेऊ इंटरव्ह्यूच्या पहिले. पण हे काय का तुमची तयारी सुरू होण्यासाठीचा हे एक मुलांचं एक म्हणजे महाराष्ट्रभरातून जे मला मेसेजेस कॉल्स यायचे की आम्ही पुण्यात येऊ शकत नाही पण आमच्यासाठी काहीतरी करा, मग ज्ञानदीपच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा करत आहोत. आणि मग हे आपल्याला टेम्परामेंट ऑफ द डे मेंटेन ठेवायचं आहे. त्याची तयारी आपल्याला, तो कॉन्फिडन्स कुठून येणार आहे माहिती आहे का, आजच्या तयारीतून आपला तो कॉन्फिडन्स त्या दिवशी येणार आहे, ठीक आहे. तर हे सगळं आपलं होतं इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन बाबत. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. आजच जर काही जणांनी तयारी सुरू नसेल केलेली तर आजच करा. सेशन बघितल्यानंतर तुम्हाला एक दिशा मिळेल, ती दिशा घ्या. लवकरात लवकर थोडंसं प्रिपरेशन करून मॉक इंटरव्ह्यू द्या. खूप जणांचं असं होतं की सर आमची तयारीच नाही, मॉक इंटरव्ह्यू देऊ कसा. इंटरव्ह्यूची तयारी ही तुमची इंटरव्ह्यूच्या दिवशीपर्यंत पण होणार नाही, ठीक आहे. लवकरात लवकर द्या, म्हणजे काय होतं की चालना मिळते. आपल्याला कळतं का अरे हे माझं चुकलं होतं, मला माझं इंट्रोडक्शनच सांगता नाही आलं किंवा मला माझ्या डिग्रीबाबतच सांगता नाही आलं. हा मग लगेच आपल्याला चालना मिळते त्याच्याबाबतची तयारी करून. जसं आपण टेस्ट देतो प्रिलिम आणि मेनसाठी, तसंच हे मॉक इंटरव्ह्यू तुमची टेस्ट. तर मग याच्यावर वाट नका बघू की आपलं शेड्यूल येईल आणि मग देऊ, तेव्हा पॅनिक मोडमध्ये जाल. जसं बघा मेडिकल वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होईल, हॉल तिकीट्स कालपासून यायला सुरू झालं. आपण पॅनिक मोडमध्ये जायला नको. म्हणून ही तयारी पहिलेच बेसिक, खूप मुलांनी तयारी चालू केलेली. तुम्ही पण तयारी लवकरात लवकर सुरू करा. मॉक इंटरव्ह्यू द्या. आपल्याकडे रजिस्ट्रेशनचं तुम्हाला सांगितलेलंच आहे, रजिस्ट्रेशन करा. जेवढ्या लवकरात लवकर मॉक देता येईल आणि आपण इथं चांगल्या पद्धतीने मॉक घेऊ. तुमची तयारी किती चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठीचा आपला प्रयत्न राहील, ठीक आहे. आज आपण थांबूया. थँक्यू.